विधानसभा निवडणुकीचे शेवटचे 4 दिवस हे प्रचाराचे शिल्लक आहेत. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आहेत. सर, स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये. नमस्कार. खरं तर ही निवडणूक अटीतटीची आहे. अनेकांसाठी ती अस्तित्वाची लढाई सुद्धा आहे. आणि कालच सुप्रीम कोर्टानं जसं तुम्हाला सांगितलंय की स्वतःच्या पायावरती उभं राहा, तुम्ही नाव वापरू नका, फोटो वापरू नका. ऐन निवडणुकीत अशा पद्धतीनं ताशेरे येणं हे पक्षासाठी हिताचं आहे की नाही, यामध्ये निवडणुका लागल्यानंतर न्यायालयानं सुद्धा हा विचार केला पाहिजे की तोही पक्ष तिथे लढतोय काय. एक असं आहे की घड्याळच्या चिन्हाचा धसका किती घेतलेला आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत ही न्यायालयीन लढाई करण्याचा प्रयत्न समोरच्याकडनं तो होतो आहे. हे दुर्दैवी आहे. एक असं आहे की एक अमोल मितकरींचं ट्विट झालं, त्याच्याबद्दलचा आक्षेप काल त्या ठिकाणी आहे. आम्ही कधी, कारण आदरणीय पवारसाहेबांनी सुरुवातीला सूचित केलं की माझा फोटो वापराल तर मी न्यायालयात जाईन, आणि त्यावेळेपासून आम्ही सर्वांनीच मिळून ठेवलं की साहेबांना न्यायालयामध्ये जाण्याची पाळी आपण आणता कामा नये. आपल्या कुठल्याही कृतीने कृत्याने आम्ही खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला, पण काय वेळेला काय अतिउत्साही असतात त्यांच्याकडनं घडतं. ही लढाई विचाराची लढाई आहे. आम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहोतच. यासंबंध निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये विशेष करून लोकसभेच्या निवडणुकीच्या आलेल्या अपयशाच्या नंतर आमच्या उणिवा, आमच्या झालेल्या चुका आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आणि संबंध महाराष्ट्र बाधाक्रांत केला आहे. मला विश्वास आहे की यावेळच्या निवडणुकीचे निकाल सर्वाधिक स्ट्राईक रेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल, याबद्दल माझ्या मनामध्ये संदेह नाही. तुम्हाला ज्या जागा मिळाल्या 54-55 महायुतीमध्ये, तिथे जे उमेदवार तुम्ही निवडले त्याविषयी तुम्ही समाधानी आहात का? निश्चितपणाने समाधानी आहे. एक तर आमचं सोशल इंजिनिअरिंग इतर सर्वच राजकीय पक्षांच्यापेक्षा अतिशय उत्तम आहे. 5 ते 6 जागांच्यावरती अल्पसंख्याक उमेदवार आहेत. 6 ते 7 जागांवरती म्हणजे आदिवासी बांधव उमेदवार आहेत. महिलांना प्रतिनिधित्व दिलं गेलेलं आहे. शेड्यूल कास्टचं प्रतिनिधित्वसुद्धा आमच्या उमेदवारांच्यामध्ये लक्षणीय आहे. ओबीसी आहेत. या सर्वांना प्रतिनिधित्व त्या ठिकाणी देत असतानाच आमचे उमेदवार एकतर बऱ्यापैकी सिटिंग आमदारच पुन्हा निवडणुकीला समोर जात आहेत की ज्यांचा दीर्घकाळचा निवडणुकीचा अनुभव आहे. संघटक म्हणूनसुद्धा मतदारसंघात ते जनतेशी अगदी एकरूप झालेले आहेत आणि प्रचंड प्रमाणावरची विकासाची कामं आपल्या मतदारसंघामध्ये नेण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. आणि त्याच्यामुळेच मला विश्वास वाटतो की या निवडणुकीतला आमचा स्ट्राईक रेट सर्वाधिक चांगला राहील. नाही, आपण घड्याळाचा धसका घेतला असं म्हणालात, पण याच अजित पवारांनी जेव्हा एकनाथ शिंदेंना भाजपनी सोबत घेतलं होतं तेव्हा अजित पवारांनी भाषण केलं होतं आणि सांगितलं, अरे बाबा पक्ष काढायचं तू स्वतःच्या हिमतीवर काढ, तुझं चिन्ह घे, कशाला पक्ष पळवतो, चिन्ह पळवतो. आणि त्यांनीच परत राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह घेतलं. हे कसं, हे कॉन्ट्राडिक्टरी होत नाही का त्यांचं बोलणं? असं आहे, विरोधामध्ये ज्या वेळेला आपण असतो त्यावेळेला एखादी भूमिका मांडली जाते. आजही मी आपल्याला अनेक अशी उदाहरणं दाखवीन महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्यांची की ज्यांची कितीतरी कॉन्ट्राडिक्ट विधानं आज जर काय काढली तर 6 महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी काय बोलले होते याच्याबद्दलचं प्रश्न समर्थन नाही होत ना. मग समर्थन नाही होत असं नाही. एक असं आहे की एकनाथराव शिंदेनं अजितदादा म्हटले त्यावेळेला आम्ही जरूर विरोधी पक्षामध्ये होतो, ते भूमिका मांडली गेली असेल त्यांची. आज आम्ही ज्या वेळेला पक्षापासून अलग झालो नाहीत, कारण आम्ही मूळ पक्षात आम्हीच आहोत, पण एन डी एमध्ये सहभागी होण्याचा निर्णय झाल्याच्या नंतर अलीकडच्या कालावधीमध्ये असलेली एकंदरीत पक्षांतर्गत अर्हता कायदा आणि त्याच्या माध्यमातून तुमचं संख्याबळ हे ज्या वेळेला तुम्हाला कायद्याच्या कसोटीवरती टिकवायचं असतं त्यावेळेला तुम्हाला तसे निर्णय घ्यावे लागतात. या पूर्वीच्या कालावधीमध्ये असे निर्णय झाले महाराष्ट्रामध्ये, पण त्यावेळेला कायदा अस्तित्वात नव्हता. म्हणून 5-2-10 कशाला, आपण भजनलालचं उदाहरण घेऊ ना. अख्खं सरकारच त्यांनी एकेकाळी काँग्रेसमध्ये विलीन करून टाकलं होतं. त्या कालावधीमध्ये तसं नव्हतं. अनेक उदाहरणं देता येतील, महाराष्ट्रातली पण उदाहरणं देता येतील, पण आज ती देण्याची क्षण नाही आहे. खरं आहे की आम्ही एक निर्णय घेतला, पण एक तुम्ही लक्षात घेऊ शकता अतुलजी, कारण इथे कसं आहे, माझ्यासमोर तेंडुलकर आणि विराट एकाच वेळेला मैदानावरती उतरले आहेत आणि मला गोलंदाजी करत धावा रोखायच्या आहेत. मी विकेट घेणार नाही याची मला माहिती आहे,
पण नाही, अधिक आम्ही- अधिक आम्ही अधिक wicket अधिक काढायसाठी फटकेबाजी अधिक फटकेबाजी करत नाही. आपण नाही माझी नाही, विकेट नाही, काढत. आम्ही wicket आम्ही केव्हा- मी एवढंच बघतोय आमचा की मुद्दा तुमचे आहे की फटके कसे रोखता येईल, उत्कृष्ट अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं, काहीतरी चानामन टाकणं, काहीतरी गुगली टाकणं, नाहीतर आपलं निर्धाव षटक बापू नाटकणसारखे टाकणं असा माझा प्रयत्न नक्की त्या ठिकाणी राहील. आणि म्हणूनच आमचा जो हा काय निर्णय आहे ना, हा निर्णय लोकशाही तत्वावरती आम्ही घेतला, सामुदायिकरित्या घेतला एक. आणि मी पुन्हा वारंवार आपल्यामार्फत महाराष्ट्राला अधोरेखित करू इच्छितो आहे की भारतीय जनता पक्षावरती जाण्याचा निर्णय आत्ताच झाला नाही. पक्ष एकसंघ असताना पक्षाच्या नेतृत्वाकडूनच भारतीय जनता पक्षाच्या सोबत जाण्याचं केवळ सुतोवाच नव्हे तर आम्ही कितीतरी पावलं पुढे गेलो होतो. 14ला आपल्याला माहिती आहे की निकाल हाती यायच्या अगोदरच आम्ही घोषणा केली की भारतीय जनता पक्षाला आमचं समर्थन आहे. त्या सरकारमध्ये सुद्धा आम्ही जाणार होतो 14लाच. काही कारणाच्यामुळे आम्ही नाही जाऊ शकलो. पण आपल्याला आठवत असेल की 14ला ज्या वेळेला सभागृह आलं अस्तित्वात आणि हरिभाऊ बागडेंची निवड झाली, एकनाथराव शिंदे विरोधी पक्षनेते झाले, त्यावेळेला बहुमत सिद्ध करायचं होतं, आवाजी मतदान झालं. त्यावेळेला आमची भूमिका एकसंघपणाने गुलदस्त्यात राहिली. गुलदस्त्यात नाही, आवाजी मतदान झाल्यामुळे गुलदस्त्यात हो, पण एक ऐका ना, तो अदृश्य आवाज तुमचा होता. अदृश्य आवाज आमचा देण्याची भूमिका पक्षाने घेतलेली होती. आम्ही ज्यावेळेला सिल्वर कोरवरती निकालाच्या दिवशीच भारतीय जनता पक्षाला बाहेरून समर्थन दिलं, आदरणीय पवारसाहेब, अजितदादा, सुनील तटकरे, प्रफुल्लभाई, भुजबळ साहेब आम्ही होतो, मी प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्लभाई राष्ट्रीय सरचिटणीस, आम्ही बाहेर जाऊन पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाला आम्ही समर्थन देतो आहोत अशी अधिकृत घोषणा केली 2014ला निकालाच्या पण दिवशी. त्याच्यावर शरद पवारांनी सांगितलं की हा स्ट्रॅटेजीचा भाग होता, भाजपला दुसरं कोणी सोबत जाऊ नये आणि त्यांना खिंडीत पकडावं म्हणून आम्ही ते केलं होतं, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर 2016-17मध्ये मी स्वतः प्रदेशाध्यक्ष, मी आज आपल्याला अतिशय नम्रतापूर्वक पण स्वच्छपणे सांगतो आहे, भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार बनवण्यासाठी मला स्वतःला आदेशित करण्यात आलेलं होतं. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावरती बसून आम्ही 2019च्या जागा वाटपाची चर्चा पूर्ण केली. आम्ही आमच्या मंत्र्यांची संख्या नक्की केली, मंत्र्यांची खाती नक्की केली, पालकमंत्रीपदसुद्धा आमचं नक्की त्या ठिकाणी झालेलं होतं. अंतिम टप्प्यामध्ये ज्या वेळेला निर्णय घेण्यासाठी आदरणीय साहेबांच्या सोबतच दिल्लीमध्ये गेलो, त्यावेळेला फक्त मुहूर्त काढायचा होता, बिहार पॅटर्न करायचं की काय. पण त्यावेळेला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं की शिवसेना सरकारमध्ये असेल. आम्हाला त्यावेळेला एकसंघ शिवसेना जी होती त्यावेळेला ती सरकारमध्ये आम्हाला नको हवी होती, नाहीतर आम्ही स्वतःमध्येच या सरकारचे सहभागी झालो. तेव्हा नको होती, आता शिवसेना एक तुटलेली असताना तुम्ही गेलातच ना सोबत. आम्हाला म्हणजे मी नेतृत्व हो हो बरोबर आहे. तुम्हाला म्हणजे हां, राष्ट्रवादीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला म्हणजे आता आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला एकनाथरावच मुख्यमंत्री सेनेचे आहेत. मी आपल्याला 2016-17चं सांगतोय. आपण जे उल्लेख केला हे 14ला दिलेला पाठिंबा हा वेगळ्या कारणासाठी होता असं जे आपण सांगताय त्याच्यावर शरद पवारांनी ते सांगितलं तसं. मी कसं म्हणू शकतो, आदरणीय पवार साहेबांनी आपल्याला काय सांगितलं, कारण नाही नाही, जाहीरपणे सांगितलेलं आहे ते. शेवटी पवार साहेब महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या, देशाच्या राजकारणातले एक सर्वोच्च मोठे नेते आहेत. 6 दशकं महाराष्ट्राच्या राजकारणातली त्यांची प्रभावीपणाने, त्यांच्या प्रखर राजकीय इच्छाशक्तीने त्यांनी आज एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. म्हणून साहेब काय बोलले असं म्हणण्यापेक्षा आपण जे बोललात त्याला मी उत्तर दिलं. म्हणून मी सांगितलं ना, निर्धाव चेंडू टाकण्याचा माझा प्रयत्न आहे. सुप्रीम कोर्टात खटला चाललाय, त्यानिमित्तानं सुप्रिया सुळेंनी आरोप केला आहे की 30 जून 2023ला जी बैठक झाली ज्यामध्ये 40 आमदार आले आणि त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवारांना पदावरनं बाजूला केलं, अजित पवारांची निवड केली, त्या बैठकीचा कुठलाही पुरावा अजित पवार गटाकडनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आणि सुप्रीम कोर्टात सादर केलेला नाही. आणि सांगितलं जातं आहे की त्या बैठकीत जो ठराव झाला त्या आधारे पक्ष आमच्याकडे आला, त्या आधारे अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्याला त्यांनी आव्हान दिलेलं आहे सुप्रीम कोर्टात. दिले ना, मग न्यायालयामध्ये ज्या वेळेला विवाद सुरू होईल त्याला आम्ही त्याच्यावरती बोलू. निवडणूक आयोगाकडे आम्ही सगळी कागदपत्रं दिली. कसं आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या यशाच्या नंतर अनेकांना असं वाटायलाच लागलं की जसं का आता राज्यात सत्ता आली, प्रत्येक राजकीय पक्षात 7-7, 8-8 मुख्यमंत्रीसुद्धा तयार झाले आणि त्याच्यामुळूनच हे सगळं जे काय असं महाराष्ट्राला गृहीत धरण्याची प्रक्रिया सुरू झाली. मी आपल्याला सांगतो आहे की या देशातलं निवडणूक आयोग ज्याला स्वायत्तता आहे
त्या निवडणूक आयोगाने जे कागदपत्र आम्ही सादर केले त्याच्या आधारितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे आमचा पक्ष घड्याळाचं चिन्ह हे त्यांनी दिलेलं आहे. त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हानित करण्यात आलेलं आहे. मी नाकारत नाही. त्याची सुनावणी होईल, त्यावेळेला जे लागेल ते आम्ही देऊ. पण हे आजच एवढं सुचण्याचं कारण एवढ्यासाठीच आहे. खरे साहेब, नाही, मुळात असं आहे की तुम्ही आत्ता म्हणालात की महाराष्ट्राला गृहीत धरणं सुरू झालं. हे गृहीत धरणं राजकीय पक्षांनी केलं ना. निवडून एकाला दिलं होतं, गेले उद्धवनी म्हणजे तेव्हा तुम्ही होतात, तुमच्यासोबत यायचं ठरवलं. नंतर एकनाथ शिंदे तिकडे गेले. मध्यंतरी नाना पाटेकर आमच्याच कार्यक्रमात होते, ते बोलले होते. पटोले नाना पाटेकर आमच्या कार्यक्रमात होते आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली होती. तेव्हा तुम्ही विरोधी पक्षात होतात आणि ते असं म्हणाले होते की आम्ही लग्नाला पत्रिकेत मुलगा एक मुलगी एक लिहिलेली असते, जातो तो मुलगी दुसरीच असते, मुलगा दुसरा, आमचा आहेर वाया जातो. तर महाराष्ट्रातल्या जनतेचा जो आहेर होता मताचा तो वाया गेला ना. कारण त्यांनी भाजप आणि शिवसेनेला उमेदवारी दिली, मतदान केलं होतं युतीला, शिवसेना बाजूला झाली. तुम्हाला मतदान केलं होतं राष्ट्रवादी म्हणून, तुम्ही फुटून तिकडे गेलात. मग लोकांना गृहीत धरणं नाही आहे काय? तुम्ही म्हणताय ते मी वस्तुस्थिती नाकारत नाही. पण 2019ला राज्यामध्ये युतीला स्पष्टपणाचा कौल मिळाला होता. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षावरती बसण्याचाच कौल होता. परंतु आपण म्हणताय त्याप्रमाणे खरं आहे की आता मुख्यमंत्रीपदावरना युतीमध्ये काय वाद झाले, काय झाले, मान्य आहे. हे जसं आहे तसंच मग सोनिया गांधीच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेस पक्षाने सुद्धा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाच, आम्ही घेतला. म्हणजे आपण जे म्हणताय ते मग सगळ्यांनाच लागू, सर्वांना लागू आहे. म्हणजे असं नाही की केवळ आम्ही काहीतरी भूमिका घेतलं म्हणून आमच्यासाठी वेगळं गणित. तुम्ही म्हणून नाही विचारत आहे, सगळ्याच राजकीय पक्षांनी लोकांना जे गृहीत धरणं सुरू केलं, सर्वजण त्याला जबाबदार येतील. मग आहेत ना. पण हे असंच चालू द्यायचं का? नाही, हे आता संपुष्टात आलं पाहिजे. आणि मला विश्वास आहे की आता महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी निवडणूक लढते आहेत. महाराष्ट्रातली जनता स्पष्टपणाचं कौल देईल, मला विश्वास आहे. कारण मी पण महाराष्ट्र गेल्या 1.5 महिन्यामध्ये संबंध महाराष्ट्र फिरून पिंजून काढला आहे. लोकसभेच्या वेळेला सुद्धा फिरत होतो, माझ्या मतदारसंघामध्ये फिरत होतो. पण आता लक्षणीय बदल या संबंध निवडणुकीमध्ये झाला आहे. स्पष्टपणाचा कौल मला विश्वास आहे महायुतीला मिळेल. नाही, हा स्पष्टपणाचा कौल मिळेल हा तुमचा कॉन्फिडन्स आहे. तुम्ही फिरताय, बघताय महाराष्ट्र सगळा. मला वेगळा थोडा मुद्दा असा विचारायचा आहे की जर समजा म्हणावं तसं बहुमत कोणालाच मिळालं नाही आणि महाविकास आघाडीला बहुमत मिळालं आणि त्यांच्याकडे जर शरद पवारांनी सांगितलं की नाही ठीक आहे येऊ दे त्यांना, तर तुम्ही तिकडे जाणार की महायुतीतच राहणार? नाही, आम्ही एनडीएमध्ये आहोत, महायुतीमध्ये आहोत. आम्ही त्याच ठिकाणी राहून उद्याच्या भवितव्यामध्ये राजकारण करणार आहोत. म्हणजे तुम्ही जाणार नाही दुसरीकडे कुठे? प्रश्नच नाही. आज आम्ही एनडीएचा भाग आहोत, महायुतीचा भाग आहोत. मला दुसरा एक मुद्दा विचारायचा की अजित पवारांच्याच बाबतीत असं का होतं? जसं तुम्ही म्हणाला ठीक आहे त्यावेळी ते विरोधात होते, त्यांनी भूमिका घेतली, तेव्हा भाषण केलं असेल. परवा त्यांनी 2-4 दिवसापूर्वी एका पोर्टलला मुलाखत देताना सांगितलं की सरकार बदलण्याची जी मिटिंग झाली त्या मिटिंगला अमित शहा होते, अदानी होते. हे त्यांचं रेकॉर्डेड व्हर्जन आहे. आणि आता नंतर त्यांनी सांगितलं की मी असं बोललोच नाही, विपर्यास केला, अदानी नव्हते, अमित शहा नव्हते. हे दादांच्याच बाबतीत का होतं? एक असं आहे की या कुठल्या बैठका केव्हा झाल्या मला ज्ञात नाही. 2019 सालामध्ये ज्या वेळेला वेगवेगळी समीकरणं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण होण्याची स्थिती तयार झाली, किंबहुना इतकं स्पष्टपणाचं बहुमत असताना सुद्धा राष्ट्रपती राजवटसुद्धा महाराष्ट्रामध्ये आली. का आली, कोणामुळे आली, कोणाच्या सांगण्यावरनं आली, याचा तपशील मी आज सांगणार नाही. पण मला त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि त्याच्यामुळे जे काही बदललेलं राजकारण आहे, आपण जे मगाशी म्हणाल ते अत्यंत योग्य आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला गृहीत धरलं जातं. ते 2019 पासून सर्वच राजकीय पक्षांनी आणि सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ते गृहीत धरलं आणि म्हणूनच गेल्या 5 वर्षामध्ये वेगवेगळी झालेली समीकरणं आपण अनुभवतो. त्याच्यात आम्ही असू. एक बोट ज्यावेळेला आम्ही दुसऱ्याकडे जाऊ त्यावेळेला दुसरं बोट आमच्याकडे येतच आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की 2019 सालामध्ये वेगवेगळ्या पैच्या राजकीय बैठका जरूर झाल्या असतील. कोणाचा हस्तक्षेप, कोणा उद्योगपती काय त्याच्यामध्ये हस्तक्षेप करेल असं मला स्वतःला वाटत नाही. कारण प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता हा सक्षम आहे आपापले निर्णय घ्यायला. त्यांना कोणी इन्फ्लुएन्स करण्याची गरज नाही. कोणी
अन्य राजकारणातल्या क्षेत्राच्या बाहेरची एकमेकाला परस्पर नक्की इन्फ्लुएन्स करू शकतात आणि त्या माध्यमातून नवीन समीकरणं मांडली गेली. कारण आपण पाहू शकतो की 19ला सुद्धा विधानसभेला किंवा लोकसभेला उद्धवजींची झालेली भाषणं सर्वाधिक टीकेचे प्रहार सोनिया गांधींच्यावरती पण होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पवारसाहेबांच्यावरती पण होते किंवा आमच्याकडनं प्रचार होताना सुद्धा तसंच होतं. म्हणजे असं नाही की तिकडूनच होतं. जसं 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 99ला आपण त्यावेळेला पाहाल 25 वर्षापूर्वी परकीय मुद्द्याच्या ह्याच्यावरती आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला. बरोबर. आणि त्या कालावधीमध्ये आपण पाहाल तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित झाल्या. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने त्याला मुंडे साहेब होते, हयात होते, स्वर्गीय इतर सम्राट बाळासाहेब होते. त्या पक्षाने जेवढी प्रखर टीका पवारसाहेबांवर केली नसेल त्याहीपेक्षा प्रच्छन्न शब्दामध्ये अत्यंत पातळी सोडून काँग्रेसच्या नेतृत्वाने पवारसाहेबांच्यावरती टीका केली होती. मी आपल्याला सांगतोय ऑगस्ट सप्टेंबरचा कालखंड 1999चा. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा सत्तेवरती येताना विलासरावांच्या नेतृत्वाखालच्या लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये आलो. बरोबर आहे. म्हणजे ज्या वेळेला जी परिस्थिती असते तशी भाषणं होतात, पण परिस्थिती बदलली आणि मग अशी स्थिती आली राज्यात की आता सरकार बनवण्यासाठी कोणाला तरी सोबत घेऊन तुम्ही हा जो इतिहास सांगताय ना हे अगदी बरोबर आहे. त्यावेळेस एकमेकांवर टीकाही झाली, सगळं झालं की हे होत राहील. मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीचं वातावरण, राजकीय वातावरण महाराष्ट्रात झालं, एकमेकांच्या विरुद्ध अर्वाच्य बोलणं, घाणेरडं बोलणं, टोकाची टीका करणं, एकमेकांचे दुश्मन झाल्यासारखे आपण एकमेकांशी वागायला लागलो, हे महाराष्ट्राचं चित्र तुम्ही कधीतरी पाहिलं होतं का? अपेक्षित केलं होतं का? नाही. मी तुम्हाला खरं सांगतो, मी तसं कॉलेज जीवनापासून महाराष्ट्र पाहत आलो आहे आणि मग माझा 77ला तर मी पोलिंग एजंट म्हणून काम करत होतो. 80ला तर मी अंतुले साहेबांचं मुख्यमंत्रीपद अतिशय जवळून पाहिलं. महाराष्ट्राच्या संस्कृती एक फार देशाच्या पातळीवरती एक वेगळ्यापैकी राजकीय संस्कृती आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये व्यक्तिगत टीका टिप्पणीने माझ्यासारख्या राजकीय जीवनामध्ये 40 वर्ष काम केलेल्या कार्यकर्त्याला सुद्धा वेदना होतात की ज्या पातळीवरती आज आम्ही परस्परांना बोलतो आहोत हे अत्यंत अयोग्य आहे. महाराष्ट्राला पुन्हा एकदा त्या विचारावरती आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि मग आपोआपच त्यांच्या कार्यकर्ते, कारण नेतेच बोलायला आल्यानंतर कार्यकर्ते बोलण्यासाठी कशाला थांबतील. बरोबर आहे. आम्ही जर का एखाद्या गोष्टीचं उदाहरण घालून दिलं तर आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना सांगण्याचा दुसरा कुठला नैतिक अधिकार उरू शकत नाही. पण याच्यावरती मात्र सर्वांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. विचारधारेवर वैचारिक याच्यावरती आपण जरूर लढू, पण आता व्यक्तिगत पातळीवरती ज्या पद्धतीने टीका टिप्पणी होते आहे ही अत्यंत वेदनाकारक आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला आत्तापर्यंतचा जो दर्जा आम्ही टिकवला होता तो दर्जा घालवणारी मात्र झालेली आहे, याच्यात माझ्या मनामध्ये संदेह नाही. तुम्ही आत्ताच म्हणालात की तुम्ही आता NDAचा भाग आहात, महायुतीचा भाग आहात. जवळजवळ 17 उमेदवार असे आहेत की जे शिंदेंच्या शिवसेनेकडनं, तुमच्याही राष्ट्रवादी काँग्रेसकडनं भाजपनं स्वतःचे उमेदवार उभे केले. 5 एक उमेदवार तुमच्या घड्याळ चिन्हावरती भाजपनं स्वतःचे उभे केले. हे तुम्हाला बांधून ठेवण्यासाठी केलं नाही. नाही, त्याला जोडूनच ती टोटल अशी होते की 152 उमेदवार भाजपने उभे केलेले आहेत. शिंदे गटात आणि अजित पवार गटात जे उमेदवार दिलेत त्यांची संख्या जवळपास काहीतरी 16-19 होते. म्हणजे 172-170 जागा भाजप लढती असा त्याचा अर्थ होतो. नाही, आता कसं आहे, तुम्ही पत्रकार आहात आणि त्याच्यामुळे नाही, ॲनालिसिस करणं तर शेवटी काम आहे ना. मी ते सांगतो ना, आपल्या ॲनालिसिसबद्दल माझ्या मनात नाही. कारण कसं आहे की मी मगाशी तुम्हाला उपमा दिली सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीची. त्यामुळे अतिशय चांगल्या चेंडूवरती सुद्धा कसा षटकार मारायचा याचं ज्ञात असल्यामुळे तुम्ही मला तो प्रश्न विचारलेला आहात. आता जसं बघितलं तर अशा पैकीचं पक्ष आणि पक्षाचे उमेदवार जाणं हे काही नवीन अशातला भाग नाही. एकेकाळी 2009मध्ये आम्ही सुद्धा काँग्रेसला राष्ट्रवादीने उमेदवार दिले, म्हणून ते काय राष्ट्रवादीचे ठरले नाहीत. श्रीमंत मालोरे राजे आज आपले कोल्हापूरचे एकेकाळी राष्ट्रवादीचे, आम्ही त्यांना उमेदवार दिले, ते काँग्रेसचे आमदार झाले. एक धुळा नंदुरबारमध्ये दिलं होतं. आत्ताही एकमेकाचे उमेदवार आहेत. आदरणीय पवारसाहेबांच्या यादीमध्ये तर अनेक, संदीप नाईक उदाहरण घ्या किंवा असे अनेक नावं देता येतील, घाडगे उदाहरण घ्या कागलच्या ठिकाणचं. तर आमच्यापुरता सीमित आहे अशातला काय भाग नाही. एक जे उमेदवार त्यांनी पक्ष बदलवले, आघाडीतल्या आघाडीमध्ये उमेदवार देणे, युतीतलं उमेदवार देणे, आमच्याकडे सुद्धा ते पक्षात आलेले आहेत. एक असं आहे, निवडणूक
या निवडणुकीला सामोरं जात असताना, निवडून येण्याची कसोटीवरती जात असताना एखादा उमेदवार मित्र पक्षामध्ये चांगला असेल आणि तो त्या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष प्रयत्न करत असेल आणि ज्या वेळेला एखादी जागा आपल्याला मिळाली आणि आपल्याला एखादा उमेदवार जर काय त्याच्या, आता आपण उदाहरण घेऊ शकतो श्रीरामपूरचं, काँग्रेसचे आमदार आमच्यासोबत आले, आम्ही त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी दिली. असं अनेक ठिकाणी घडले ना, काही आमच्याकडचे उमेदवार गेले असतील. तर त्याच्यामुळे नाही, हे विचारण्याचं कारण असं की उद्या जर समजा ते उमेदवार निवडून आले आणि संख्येच गृहीत धरू आपण की तुमचे 21 उमेदवार निवडून आले आणि त्याच्यातले 6 जर भाजपला मानणारे असतील किंवा भाजपमधून तुमच्याकडे आले असतील आणि त्यांनी जर उघडपणे भाजपमध्ये जायची भूमिका घेतली, आता बघितलंय कोणी कोणासोबत कसंही जायला लागलं, तर त्यावेळी तुम्ही ते जाणार नाही त्याची खात्री आहे का तुम्हाला? 2000% खात्री आहे की आमच्या चिन्हावरती निवडून आलेले कुठलाही उमेदवार निवडणुकीच्या नंतर इकडे तिकडे कुठेही जाणार नाही. एक तशा जाण्यासारखी स्थितीसुद्धा निर्माण होणार नाही. याचं कारण आज या निवडणुकीला सामोरं जात असताना लोकसभेच्या वेळच्या निवडणुकीमध्ये तिन्ही पक्षांनी मिळून आणि घटक पक्षांनी मिळून ज्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं होतं ते आम्ही जाऊ शकलो नाही, याची जाणीव आम्हाला निवडणुकीच्या निकालानंतर नक्की झाली. देशपातळीवरती बसलो होतो त्यावेळेलासुद्धा आम्ही या विषयावरती चर्चा केली. पण अधिकाधिक त्यावेळच्या उणिवा कशा कमी करता येतील याचा आम्ही प्रयत्न जरूर त्या ठिकाणी केला. त्याच्यामुळे तशी स्थिती बिलकुल राहणार नाही. शिवसेनेच्या निवडून आलेल्या सदस्यासहित एकसंघ राहील. शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष तर राष्ट्रीय पक्षच आहे, त्यामुळे तो मुद्दाच येत नाही. आणि आज दादांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याच्या चिन्हावरती जे निवडून येतील ते सुद्धा एकसंघ राहतील. सुनीलजी, हा एक मुद्दा आहे की महायुतीनं लोकसभेच्या अपयशानंतर मायक्रो मॅनेजमेंट ऑफ वोट्स केलं आहे. त्यामध्ये 2 फॅक्टर खूप महत्त्वाचे मानले आहेत. एक म्हणजे वोट डिव्हिजन आणि वोट ट्रान्सफर, मतांची अदलाबदल आणि मत विभाजन. तुम्हाला विरुद्ध बाजूला महाविकास आघाडीचं मतविभाजन करायचं म्हणजे तुमचा फायदा होईल आणि तुमच्यासाठी एकमेकांमध्ये मतांची अदलाबदल करायची आहे. ते कसं शक्य आहे? कारण ते झालं नाही लोकसभेला. लोकसभेला झालं नाही ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही, पण या वेळेला होणार नाही याची खबरदारी घेऊन आम्ही निवडणुकीमध्ये पूर्ण तयारीने उतरलेले आहोत. आता मी सांगितलं मगाशी, मी पुन्हा क्रिकेटच्या भाषेत बोलतो की तुम्हाला आज माझ्या चेंडूवरती तुम्ही तेंडुलकर आहात, तुम्ही विराट कोहली आहात, षटकार मारणार आहात, पण मी आता अशा पद्धतीने चेंडू टाकणार की तुमच्या मनात किंवा तुमची कितीतरी तयारी असली तर तुमचा षटकार मारण्याचा फटका चुकणार आहे. अशा पद्धतीने मी माझ्या मनात ठरवलं आहे की आता बॉल चेंडू टाकायचा आणि त्याच्यामुळे त्याच तयारीने आम्ही असलेल्या असल्यामुळे आता त्यावेळच्या सगळ्या जरूर मी मगाशी सांगितलं आमच्याकडनं खूप चुका झाल्या, काय उणेवा राहिल्या, त्याची खबरदारी घेतली. कारण मतं ट्रान्सफर झाली नाही, वस्तुस्थिती खरी आहे. आणि राजकारणामध्ये हे बघा, विभाजनाचा प्रयत्न काय महायुती करते असं नाही, महाविकास आघाडीचा पण प्रयत्न आमच्या एकसंघ मतामध्ये विभाजन कसं होईल असाही प्रयत्न तिकडूनही आहे. शेवटी राजकारण आहे, हे सुद्धा एक राजकीय युद्ध आहे आणि या राजकीय युद्धामध्ये यश हेच महत्त्वाचं आहे. पण तुम्ही समाधानी आहात कुंपण ओलांडल्यानंतर, म्हणजे महायुतीमध्ये आल्यानंतर पक्ष म्हणून? नक्कीच. जे लोकसभेला अपयश मिळालं, समाधानी आहात या अर्थाने तो म्हणतो की हर्षवर्धन पाटील म्हणायचे की मला शांत झोप लागते, तसं तुमच्या लोकांना आता शांत झोप लागते का असं म्हणायचं? नाही, एक असं आहे की हर्षवर्धन पाटील जे म्हणाले आता त्यांना आणखीन जास्ती शांत झोप लागत असेल. ते म्हणले त्यांना झोपतच सांगितलं नाही आता झोपतच नाही म्हणाले. ते ज्या अर्थाने शांत झोप लागत होते असं म्हणाले, तशी आमची झोप कधीच अशांत झालेली नव्हती. आम्ही त्यावेळेला शांतपणाने झोपत होतो. जे कारण हर्षवर्धनजींनी सांगितलं त्याचा उल्लेख करून मी सांगतो. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. शेवटी असं आहे, ते त्याच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणारच. कारण आम्ही घेतलेल्या निर्णयाच्यामुळे ज्यांना क्लेश झाला असेल, की ज्यांना असं वाटत असेल की बाबा नाही हे होणारच नव्हतं, होऊ शकत नाही, इतके 43 आमदार अजितदादांच्या सोबत जाऊ शकत नाही, असं ज्यांना वाटत होतं ते तसं म्हणणारच आहेत. मी नाकारत नाही, तो त्यांना म्हणू द्या ना त्यांना. ते म्हणण्याने काय फरक पडत नाही. मग हे म्हणण्याने पूर्वलक्षी प्रभावाने तो निर्णय होता का, मग त्यावेळेला सुद्धा काय होतं का, असे अनेक प्रश्न तयार होतात. पण आता त्या युक्तिवादापेक्षा 6 दिवस राहिलेल्या जनतेच्या न्यायालयामध्ये जाऊया आणि जनतेकडनं या बाबतीमध्ये यावेळेस असं उत्तर काय येत नाही, ऑल ऑप्शन्स आर ओपन. तुम्ही हे का सांगता की नाही आम्ही महायुती म्हणूनच राहू?
आवश्यकता नाही एक. आणि आता आम्ही एका विशिष्ट निर्णयाच्या आधारे राहून काम करतो. आता त्या निर्णयापासून परत पाठीमागे जाण्या तुमचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक तर म्हणतायत की अटी शर्तीवरच आम्ही पुढे कोणा बरोबर जायचं हे ठरवू. नवाब मलिक राष्ट्रीय प्रवक्ते नाही आहेत. तुमचे उमेदवार आहेत. आहेत ना, जरूर उमेदवार आहेत. आम्ही त्यांना उमेदवारी दिले, त्यांच्या प्रचारार्थ अजितदादा त्या ठिकाणी गेले. पण भाजपने तर स्पष्ट सांगितलं की आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही ना, बरोबर आहे. पण ते तुमचे उमेदवार आहेत. असे 2-4 ठिकाणी असंही असू शकतं. आज महायुतीत महाविकास आघाडीमध्ये तर माझ्या जिल्ह्यात तर 3 ठिकाणी शिवसेना आणि शेका पक्ष आणि एकत्रित हे परस्परांच्या विरोधात लढत आहेत. पनवेल, उरण, अलिबाग, पेण या मतदारसंघामध्ये लढत आहेत. म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये कोण बोललं जात नाही. ते टॅक्टिकल अलायन्स असं म्हणतात, मैत्रीपूर्ण लढती मतं घेण्यासाठी. पण तसं आमचंही म्हणा. आम्ही शेवटी कसं आहे, आम्ही प्रश्न विचारतो म्हणजे लोकांच्या मनातल्या ज्या भावना आहेत, लोक ज्या भावना व्यक्त करतात, प्रश्न उपस्थित करतात, आम्ही तुम्हाला विचारतो आणि तुम्हाला उलट त्या प्रश्नांचं उत्तर देण्याची संधी आहे. जरूर जरूर. आता मी माझा पुढचा मुद्दा आहे की लाडकी बहीण योजना तुम्ही आणली, त्याचा चांगला प्रतिसाद मिळतो असं तुम्ही सांगता. पण त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रात महागाई प्रचंड वाढलेली आहे. कांदा आज 100 रुपये किलो झाला आहे, लसूण 400 रुपये किलो झाला, टोमॅटो 100 रुपये किलो झाले, खाण्यापिण्याचे लोकांना महागाई झाली, तेल प्रचंड महाग झालं आहे. महागाईवर एकही महायुतीचा नेता बोलत नाही. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, बेरोजगारीवर कोणी काही बोलत नाही. आम्ही बोलतो कशावर तर जात, धर्म, रंग, ते हे कटेंगे तो बटेंगे नाही, जे काही घटनेची प्रत दिली त्याचं कव्हर लाल आहे म्हणजे तो शहरी आतंकवाद आहे, हे मुद्दे आम्ही मांडतो. हे विषय का मांडले जात नाहीत? एक असं आहे बघा, सोयीनुसार हे मुद्दे मांडले जातात असं माझं ठाम मत आहे. लोकसभेच्या वेळेला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, आवई उठवली गेली, यश मिळालं. निर्यात बंदीचं धोरण उठवलं गेलं, शेतकऱ्याचा जो कांदा उत्पादक शेतकरी त्याला भाव मिळाला. आता ग्राहकाचा मुद्दा काढला जातो आहे, म्हणजे हे सोयीनुसार आहे. त्यावेळेला आता महागाईचा दर गेल्या 14 महिन्यात सर्वाधिक आहे, 6.21%. आता याला काही विरोधक जबाबदार नाहीत. अशी जी तुम्ही बोलला 14 महिन्यात, 4 महिन्यापूर्वी उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळत नाही असा आक्रोश करणारी मंडळी आता ग्राहकाच्या बाबतीमध्ये बोलतायत. हा दुटप्पीपणा नाही. महागाईचा प्रश्न हे ते तर मांडतील सगळे ना. तज्ञ आहेत त्याच्यातले. जे सत्तेत आहेत त्यांनाच प्रश्न विचारते. नाही नाही, पण 4 महिन्यापूर्वी आपण काय मुद्दा काढला? 4 महिन्यापूर्वी आपण कृषी मालाचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा भावनिक मुद्दा काढून महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात प्रचार केला. आणि आत्ता 4 महिन्याच्या नंतर त्यावेळेला महागाई नव्हती होती, पण त्यावेळेला सोयीचं काय होतं? शेतमाल सुद्धा गडगडले, भाव गडगडले. नाही नाही नाही, तेच मुद्दा ना, माझा म्हणण्याचा मतितार्थ तोच आहे ना. हे बघा, ह्या 2 गोष्टी अशा आहेत आशिषजी आणि अतुलजी, की ह्या उत्पादक आणि ग्राहक याच्याशी निगडीत असलेल्या आहेत. ज्या वेळेला उत्पादकांना भाव मिळत नव्हता म्हणजे शेतकऱ्यांना, त्यावेळेला बोललं जात होतं. आता शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतले गेल्याच्यानंतर स्वाभाविकपणाने कांद्याचे दर वाढले, सोयाबीनचे दर वाढले, शेतकऱ्याला 4 पैसे अधिक मिळायला लागले. अशा वेळेला ग्राहकाच्या वरती काही प्रमाणामध्ये त्याचा भार पडू शकतो. पण 3 महिन्यामध्ये लगेच इतकी दुटप्पीपणाची सोयाबीनचं म्हणालात म्हणून सांगतो, सरकारने आजपर्यंत कधीही 3,500-4 हजाराच्या वर भाव दिला नाही. काल काँग्रेसने असं अनाऊन्स केलं, आज आम्ही छापलंय की सोयाबीनला आमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर 7,000 रुपये प्रति क्विंटल भाव देऊ. याच्याबद्दल महायुतीच्या जाहीरनाम्यात काहीच उल्लेख नाही. कापसाच्याबद्दल कापसाचे शेतकरी आहेत, कापूस उत्पादक आहेत, सोयाबीन उत्पादक आहेत, यांच्याविषयी काय भूमिका आहे मग? की देशामध्ये सुद्धा UPAचं सरकार आणि राज्यात काँग्रेसचं सरकार म्हणजे लोकशाही आघाडीचं सरकार अस्तित्वात होतं. किमान आधारभूत किंमत त्यावेळेला वाढली. पण तुम्ही सांगताय त्या शेतीमालाच्या उत्पादनाचा कधी उल्लेख काँग्रेसच्या वेळेला सुद्धा नव्हता झाला. हे आत्ता जे बोललं जातं आहे, कारण एक लक्षात येतं आहे की आता आपण सत्तेपासून दूर जात आहोत. जसं आपण बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केल्याच्या नंतर यांनी सर्वांनी आक्रोश केला की राज्यात आर्थिक डबघायला जाईल, पगार द्यायला सुद्धा पैसे उरणार नाहीत, असं अवई तिन्ही राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्या बोलले ते जाहीरपणाने तिन्ही राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते बोलत आले. आता त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये 3,000 रुपये आहे. ते कशाचेच होते मला सांगा? हा किती परस्पर विरोधाभास आहे? नाही, मग मुद्दा असा आहे की तुम्ही सोयाबीनला 7,000 रुपये MSP देणार का? एक असं आहे
किमान आधारभूत किंमत देण्याचा ठरवण्याचा अधिकार भारत सरकारला आहे. कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली. आज त्या ठिकाणी सुद्धा पाशा नावाचे सदग्रस्त त्या ठिकाणी काम करतात. त्यांचं शेतीचं ज्ञान अतिशय चांगलं आहे. एक असं आहे की आज भारत सरकार शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बघितलं तर आपण पवारसाहेबांच्या कालावधीमध्ये किमान आधारभूत किंमत वाढली, सर्वांनाच मान्य आहे. पण त्या कालखंडाच्या नंतरसुद्धा किमान आधारभूत किंमत शेतीमालाची वाढतच गेली. ज्या रेशोप्रमाणे वाढायला पाहिजे, म्हणजे NDAचं सरकार आल्यापासून 2014 सालापासून ती पण किंमत वाढत गेली. पण शेवटी काही वेळेला काही प्रश्न निर्माण असे होत असतात की ज्याच्यातून दोन्ही बाजूने बोलण्याची राजकीय स्थिती तयार होत असते. अशा वेळेला उद्याच्या भवितव्यासाठी योग्य काय हा विचार करण्याची आवश्यकता असते. आणि म्हणून मला असं वाटतं की आता जो जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे किंवा आपण पानबारपूरच्या जाहिराती बघितल्या, मी कर्नाटकच्या सरकारच्या जाहिराती बघितल्या, त्यांनी निमंत्रण दिलंय तुम्ही येऊन बघा आमच्याकडे म्हणून. तेलंगणाच्या बघितल्या, आपणही त्या ठिकाणी वार्ताहर आहात, आपल्याकडे सखोल माहिती असेल. तेलंगणा असेल किंवा कर्नाटक असेल, ज्या घोषणा दिल्या होत्या आत्ताच त्यांना ही जाहिरात का द्यावी लागली हो? याच्यापूर्वी का नाही आल्या जाहिराती? नाही त्यात कारण बरोबर आहे, बरोबर. त्यांनी जाहिरात आता का दिली तेवढा मुद्दा फक्त clear हा, तो करतो महत्त्वाचा आहे. की भाजपनी जाहिराती दिल्या की कर्नाटक तेलंगणा खोटं बोलतंय आणि त्यांनी काही कंप्लीट केलेलं नाहीये, नुसत्या घोषणा केल्या होत्या. ही जाहिरात आल्यावर इलेक्शन कमिशनकडे जाऊन ही खोटी जाहिरात दिली म्हणून तक्रार केली गेली आणि त्याच्यानंतर त्यांनी जाहिराती दिल्या, फोन नंबर दिला की ज्यांना कोणाला आमच्या राज्यात यायचं त्यांनी या नंबरवर संपर्क साधावा, आमच्या राज्यात यावा आणि बघावं. एक बघा, त्या जाहीर केलेल्या योजना काही प्रमाणामध्ये कर्नाटकने सुरू केल्या असतील, पण कर्नाटकचा पायाभूत विकास पूर्णपणाने थांबलेला आहे. महाराष्ट्रामध्ये ह्या योजना करत असताना सुद्धा पायाभूत सुविधांच्यासाठी जेवढा निधी पाहिजे होता तेवढा मिळाला. मी एकेकाळी अर्थसंकल्प मांडला आहे 50 सभा 2010 सालामध्ये. आपलं राज्य नीती आयोगाने किंवा त्यावेळेला नियोजन आयोग होतं, त्याने दिलेल्या कमाल मर्यादेच्या कितीतरी खाली आपण राज्यांनी पायाभूत कर्ज जे काही लागतं सुविधांसाठी कर्ज घेतलेलं आहे. व्याज पडत असेल. आज अटल सेतूसारखा सेतू झाला, कोस्टल हायवे झाला, कर्ज घेतलं जायकाकडनं, आज काम झालं, त्याचा फायदा राज्याच्या उत्पन्नामध्ये झाला. राज्याच्या स्थूल उत्पादनामध्ये तुम्ही किती पायाभूत सुविधा निर्माण करतात ते स्थूल उत्पन्न वाढण्यामध्ये त्याचाही परिणाम होतच असतो. तुम्ही समृद्धी महामार्ग करत आणला हेही सांगतो, चांगल्या केलेल्याही गोष्टी सांगतो. आज अलिबागमध्ये सर्वाधिक महसुलीचं उत्पन्न म्हणजे स्टॅम्प ड्युटीचं उत्पन्न देणारा रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुका आहे अख्ख्या राज्यभरामध्ये. याचं कारण काय, तर त्या ठिकाणी जाणारे आज दळणवळण म्हणजे मुंबईचा उच्चभ्रू विभाग मलबारीला असेल, नरिमनपाट असेल, मुंबई अलिबाग जवळ आलं. आता हा सुद्धा महायुतीच्या केलेल्या कामाचा भाग आहे. आता रिव्हर्स करंजा पूल येईल त्यावेळेला इथून मुंबईच्या मलबारीवरून वरळीला पोचायला जेवढा वेळ लागेल तेवढ्याच वेळामध्ये आम्ही अलिबागला पोहोचणार आहोत. स्वाभाविकपणाने याच्यासाठी ज्या वेळेला कर्ज घ्यावं लागतं ते घेण्याचं धाडस सरकारने दाखवलं. पण त्याचबरोबर ती व्यक्तिगत लाभार्थीच्या योजना अत्यंत उत्तम पद्धतीने अंमलबजावणी करून ती चित्र पाहायला मिळते. कर्नाटकामध्ये हे चित्र नाही आहे. नाही पण तुम्ही आता विकासाचे आणि रस्त्याचे मुद्दे काढले म्हणून विचारतो. मुंबई गोवा हा जो महामार्ग आहे हा गेली अनेक वर्ष चालू आहे. गडकरींनी त्याच्यावर सांगितलं ह्याच्यावर पुस्तक लिहिलं तरी कमी आहे. प्रचंड भ्रष्टाचार आहे, कोणाला काम करायची इच्छा नाही. हा मार्ग कधी होईल मी सुद्धा सांगू शकत नाही. सातत्याने या मार्गाबद्दल बोललं जातं, पत्रकारांनी आंदोलनं केली, तिथल्या लोकांनी आंदोलनं केली. हा मार्ग कधी पूर्ण होईल? तुम्ही तिथले खासदार आहात त्या भागाचे, तुम्ही काय सांगाल? बघा, राज्यातल्या वेगवेगळे महामार्ग पूर्ण झाले. कोकणातला महामार्ग हा लांबला, त्याला खूप वेळ गेला, सत्य मी नाकारत नाही. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. एक तर सुरुवातीला डांबरीकरणाचा रस्ता घेतला गेला, पण कोकणातलं पर्जन्यमान लक्षामध्ये घेता त्याच्यातलं पृष्ठभाग आता काँक्रीकरण केला गेला पाहिजे असं लक्षात आल्याच्यानंतर पुन्हा तशाबैचे पैसे गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी मंजूर केले. मी कोकणातला आहे, कोकणातला जवळपास 75% रस्ता पूर्ण झाला आहे. जो राहिला आहे त्या रस्त्याचं कामसुद्धा आता शीघ्र गतीने सुरू आहे. या 2025 अखेर कोकणातला रस्ता पूर्णपणे झालेला पाहायला मिळेल. अनेक वेळेला आता परशुराम घाट आहे, लँडस्लाईड मोठ्या प्रमाणावरती होतात, अतिवृष्टी होते. अलीकडचं हे जे काही निसर्गाचा असमतोल झाल्यामुळे अनेक गोष्टी दुर्दैवाने घडत आहेत आणि त्याच्यात नेमका आमचा कोकणातला मुंबई गोवा रस्ता अडला आहे, रखडला आहे, गुंतला आहे.
हे मला काय नाकारता येत नाही, मी समर्थन करत नाही. पण याचा अर्थ इतर काही गोष्टी झाल्या नाहीत असं म्हणणं मग तो अन्याय होईल. आज सुद्धा अटल सेतू नाही, इतर गोष्टी झाल्या ह्या चांगल्याच झाल्या. मी स्वतःहून तुम्हाला समृद्धी महामार्गाची आठवण करून दिली. नाही, मी कोकणातलंही सांगतोय. कोकणातला, कारण हा रस्ता वर्षानुवर्ष प्रलंबित आहे. मग गडकरी असंही बोलले की काही लोक आग्रह धरतात की आमच्याचकडनं खडी घ्या, काही लोक आग्रह धरतात आमच्याचकडनं सिमेंट घ्या, ठेकेदार काम टिकत नाहीत, ठेकेदार पळून जातात. हे संपणार कधी हे दुष्टचक्र? संपेल ते. आता गडकरी साहेब शेवटी त्या खात्याचे मंत्री असल्यामुळे त्यांनी त्यांचा त्या खात्याचा त्या रस्त्याचा आढावा घेत असताना त्यांना कधी तो अनुभव आला असेल. मी काय त्याच्यात नाकारणार आहे, कारण गडकरी साहेब स्पष्ट बघते आहेत, ते विकासाभिमुख काम करणारं नेतृत्व आहे. त्यामुळे मला तर त्यांच्याबद्दल कमालीचा आदरच आहे. म्हणून सतत त्यांच्याकडे जात हा रस्ता कसा पूर्ण होईल याची खबरदारी मी सुद्धा खासदार म्हणून घेतलेली आहे. सुनीलजी, मी तुम्हाला एक फुलटॉस देतो आणि ओव्हरपिच पण करणार आहे नंतर, जेणेकरून तुम्हाला 6 मारता येईल. अजित पवारांविषयी बोलूया, कारण त्यांना बारामतीमध्ये युगेंद्र पवारांसारखा एक तरुण उमेदवार ज्यानं गेले 6 महिने तिथं खूप तयारी केली बूथची, तो उभा आहे आणि बारामतीकडं अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. अजित पवार बारामतीमध्ये अडकल्यामुळे त्यांची दमछाक होते इतर ठिकाणी प्रचार करण्यामध्ये आणि बारामतीकडं दुर्लक्ष होईल ही सुद्धा एक भीती वाटते. तुम्ही जो फुलटॉस टाकला त्याच्यावरती मी षटकारच मारणार आहे. माझा मी दिलाच तसा. माझा पदन्यास चुकणार नाही, माझं परफेक्ट आहे. अजित पवारांच्या पुढे आव्हानच नाही. आज महाराष्ट्रामध्ये सर्वच मतदारसंघात ते फिरत आहेत. सर्व रोज 5-5, 6-6 सभा आहेत. विदर्भामध्ये गेले, मराठवाड्यामध्ये गेले, उत्तर महाराष्ट्रामध्ये गेले, कोकणामध्ये जातील, मुंबईमध्ये सुद्धा त्यांचे दौरे आहेत. आज नाशिकमध्ये आहेत, काल ते बीडच्या मराठवाड्याच्या परिसरामध्ये होते. त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने फिरत आहेत आणि बारामतीची जनता शून्य आहे. त्यांना माहिती आहे की दादाने गेल्या 35 वर्षात बारामती देशाच्या रोल मॉडेल बनवण्यामध्ये अजितदादांचा सिंहाचा मोलाचा वाटा आहे. हे सत्य कोणाला जरी कटू वाटत असेल तरी ते नाकारता येणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की घड्याळ हे चिन्ह तुमच्याकडे आहे. तुमचे सगळे विद्यमान आमदार हे जवळजवळ रिंगणात उभे आहेत. बहुतेक ठिकाणी तुतारी आहे की जे नवीन चिन्ह आहे पण लोकसभेला चाललं आहे. घड्याळ विरुद्ध तुतारी हा सामना जिथे दिसतोय तिथं तुतारीची हवा आहे अशी चर्चा होते. याला उत्तर काय? तशी हवा असती तर घड्याळ गोठवावं म्हणून आकांताने का शेवटपर्यंत प्रयत्न केला गेला असता? जो प्रयत्न आज सर्वोच्च न्यायालयामध्ये जो म्हटला जातो आहे आणि असा आकांताने असा जो आवेश, ज्या पद्धतीने द्वेष आणि आवेश जो पाहायला मिळतो या विशिष्ट प्रठाच्या बाबतीमध्ये, याचा अर्थ स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही नवीन चिन्ह घ्या, जसं काल सुप्रीम कोर्टाने सांगितलं की स्वतःच्या पायावर उभं राहा. एक असं आहे, लोकशाहीमध्ये सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी ही सर्वोच्च न्यायालयाची आहे, त्याच्यात आदरच आहे. पण आमच्या मनामध्ये धास्ती किती आहे त्याचंही धोतक आहे. त्याचं धोतक आहे. तुमची जर काही निशाणी जर काही इतकी आज लोकाभिमुख झाली, एवढा तुम्हाला विश्वास आहे, तर मग घड्याळाच्या चिन्हाची एवढी भीती का? कशासाठी एवढा अट्टास? तो अट्टास एवढ्यासाठीच आहे की आता हातातोंडाशी आलेला घास असं जे वाटत होतं तो आता काहीतरी दूर जायला लागलेला आहे. याच्या भयगंडापोटी तयार केलेलं हे वातावरण आहे. आपल्या राष्ट्रवादी पक्षामध्ये AB फॉर्मवर कोणाच्या सह्या असतात? माझ्याच आहेत. प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्षाची असते सही. हो, मग कार्याध्यक्षाची आपल्याकडे नाही, माझी माहिती अशी आहे की राष्ट्रवादी पक्षात कार्यकारी अध्यक्ष असं पदच नाही आहे, घटनेत नाही आहे. घटनेत नाही आहे. मग तिथे सह्या प्रफुल्ल पटेलांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून केल्या तर त्या व्हॅलिड कशा होतात? एक असं आहे की पक्षाच्या घटनेच्या व्यवस्थेमध्ये राष्ट्रीय अध्यक्षच ए फॉर्मवरती सही करून अधिकार प्राधिकृत करतात असं नाही. यापूर्वीसुद्धा पक्षाच्या कार्यालयामध्ये बसणारे कोहली असतील, जनरल सेक्रेटरी असतील, त्यांच्या सह्याने राज्याच्या अध्यक्षांना प्राधिकृत केलं जात होतं. आणि त्याच पद्धतीने, त्याच सिस्टीमने, त्याच नियमाप्रमाणे, त्याच घटनेप्रमाणे आता मी प्राधिकृत आहे. आणि मला असं वाटतं की आता निर्णायक निवडणूक अखेरच्या टप्प्यात आले ना, आता राहिले दिवस 5. आता मशीन छापायला जाऊन हा मुद्दा कोणीतरी उपस्थित केला म्हणून मी मुद्दाम क्लिअर करायचा प्रयत्न बरं केला. झालं ते केलं ते, कारण आता आमच्या प्रत्येक गोष्टीकडे म्हणजे घड्याळ चिन्हाचा धसका किती मोठ्या प्रमाणावरती घेतलेला आहे. त्यातनाच हे जे काय ना असं आहे की
मी पण 40 वर्षाचा खिलाडी आहे, त्याच्यामुळे मलाही कळू शकतं ना हे कोणी का केव्हा उपस्थित केलं असेल. हे नाही कळलं तर काय 40 वर्ष नाहीतर मग असं आहे. बरं आता हा यॉर्कर म्हणा किंवा काही म्हणा, एक प्रश्न असा विचारतो तुम्हाला की अजित पवारांनी तासगावमध्ये सभा घेताना जे आर पाटील तुमच्या अत्यंत जवळचे होते, जीवाभावाचे होते, त्या अजित पवारांचा एकेरी उल्लेख करणं, 9 वर्षानंतर त्यांना काय मदत केली वगैरे हे सांगणं, ते तंबाखू खात होते ॲक्शन करून दाखवणं, हे लोकांना नाही आवडलं. ह्याचं कसं समर्थन करायचं? नाही, समर्थन करतच नाही. एखाद्या वेळेला तिथल्या परिस्थितीवरती किंवा बेधडकपणाने बोलण्यासाठी दादा प्रसिद्ध आहेत. काही वेळेला त्यांच्या बोलण्याने ते स्वतः अडचणीत आलेले आहेत हे त्यांनी अनुभवलेलं आहे आणि तसं त्यांनी कबुली दिली होती आणि म्हणूनच चव्हाण साहेबांच्या समाधीपुढे जाऊन त्यांनी स्वतःला एक मानसिक चूक क्षमा याचना केली होती. त्या दिवशी सुद्धा कदाचित त्यांच्याकडनं तसं वक्तव्य जास्ती गेलेलं आहे. मी नाकारते, मी समर्थन कुठे केलं? मी कधी समर्थन केलं नाही. नाही, लोकांमध्ये ह्याची नाराजी आहे, ती दूर कशी होणार? मग ती होईल ना दूर. एक असं आहे की महाराष्ट्रातली जनता अजितदादांचा स्वभाव किंवा त्यांचे भाषण ही ऐकत आलेली आहे आणि काही वेळेला बेधडकपणाने बोलण्यामध्ये एखादा दुसरा शब्द त्यांच्याकडनं जातो, हे महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवले असल्यामुळे किंवा त्याबरोबरतीच एखाद्या त्यांच्या अशा काही वक्तव्याच्यामुळे फार मोठा त्यांच्या कार्यशैलीच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये रोष राहील असातला का भाग नाही. तो तेवढा पुरता सीमित राहील, त्यांच्या कृतीने तो दुरुस्त होईल आणि तो त्याने केला आहे. त्याच्यानंतरच्या त्यांच्या महाराष्ट्रातल्या दौऱ्यांना जो अभूतपूर्व प्रतिसाद आहे, ठीक आहे ना, त्यांच्या त्या वक्तव्याच्याबद्दल नाराजगी आहे झाली, पण ती आता बाजूला गेली. कारण शेवटी महाराष्ट्राला अजितदादांच्या नेतृत्वाची गरज आहे असा मानणारा महाराष्ट्रातला एक मोठा वर्ग आहे आणि अनेक नेत्यांच्याकडून अनेकांच्या बाबतीमध्ये असे चुकीचे शब्द गेलेत, अनेकांच्याकडून गेलेले आहेत. त्याच्यासाठी काही फेमस आहेत, संजय राऊत फेमस आहेत, सदा खोत तुमचे फेमस आहेत, अजूनही खूप नावं आहेत, खूप नाव आहेत ना, खूप अजून नावं आहेत, इकडे आहे तशी तिकडे. बरोबर आहे. शेवटचा प्रश्न विचारतो आणि हा यासाठी विचारतो की असं होऊ नये की हा प्रश्न विचारला नाही. सुप्रीम कोर्टामध्ये खटला सुरू आहे. जर का उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला, पक्षही काढून घेतला, चिन्हही काढून घेतलं, अशा वेळेस तुमची तयारी काय पक्ष म्हणून? एक असं आहे, हे खूप जरथरचं आहे. या देशाच्या न्यायव्यवस्थेवरती आमचा विश्वास आहे, कायद्याच्या कसोटीवरती आम्ही तो निर्णय घेतला आहे, त्याच्या मार्फतच आम्ही युक्तिवाद केला निवडणूक आयोगाच्या पुढे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीला तर सर्वच नेते उपस्थित असायचे, सर्वच, मी पण त्यावेळेला जायचो, सर्वच उपस्थित असायचे. निवडणूक आयोगाने स्वायत्तता आणि आम्ही दिलेलं निकाल, पक्षाची घटना याच्या आधारित आम्ही जे कागदपत्र सादर केले त्याच्यावरती निर्णय दिला आहे. आता आव्हानित केलं गेलेलं आहे. ज्या वेळेला प्रत्यक्ष सुनावणी सुरू होईल त्याला आम्ही आमची बाजू ठामपणाने मांडू. शेवटी न्यायालयाच्या निर्णयाचा आधार जो येईल त्यावेळेला येईल. पण आत्ता मात्र न्यायालयाने सुद्धा आम्हाला घड्याळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवायला परवानगी दिली आणि शेवटी हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावरती चालतो, कायद्यावरती चालतो. जे कायदे केलेले आहेत या देशामध्ये त्याच्यावरती चालतो. पण ते कोर्टाने जिथं जिथं घड्याळ चिन्ह वापराल तिथं डिस्क्लेमर द्या लिहिले, आम्ही लिहितोय. हो, लिहिता तुम्ही, पण ते फारच बारीक लक्षातच येत नाही काय लिहिलंय ते. घड्याळ चिन्हच दिसतं फक्त, डिस्क्लेमर दिसत नाही ते. आम्ही जाहिराती दिल्यात त्याच्यावरती आम्ही स्पष्टपणाचा उल्लेख त्या बाबतीतला केलेला आहे. शेवटी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून निवडणुकीला सामोरं जात असताना जी खबरदारी घ्यायची ती आम्ही घेतलेली आहे. पण आमच्या चिन्हाचा धसका या निवडणुकीमध्ये मात्र फार मोठा घेतलेला आहे. तुमच्या चिन्हाचा जसा धसका घेतला तसं तुम्ही तुतारी चिन्हाचाही घेतला आणि त्याच्या ट्रम्पेट, आता त्याला नाव बदलून घेतलं. पिपाणी. तुतारीच्या विरुद्ध किती ठिकाणी पिपाणी उभ्या केल्या गेल्या. नाही, तुम्ही नाही, राहिल्या अदृश्य शक्तींनी उभं केलं. नाही असं नाही. बघा, ज्या वेळेला चिन्ह असतं त्यावेळेला प्रत्येकाला निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवाराला जी चिन्ह फ्री आहेत ती घेण्याचा अधिकार असतो. आता उलट बदलून कोणाला घ्यावं लागलं, नाव बदलून आम्हाला नाही घ्यावं लागलं. आम्ही त्याच्याबद्दल कधी दावा केलाच नाही आणि ना कधी आम्ही त्या बाबतीमध्ये कधी एक वाक्यसुद्धा उच्चारलं. आपण एक सांगा मला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एखाद्या कुठल्याही कार्यकर्त्याने किंवा नेत्याने या चिन्हाच्या बाबतीमध्ये कधी वाक्य काढलं काय? प्रचारामध्ये कधी त्याचा उपयोग केला का? असं सांगा एखादा. लोकसभेच्या वेळेचं सांगा आणि आजपर्यंतच्या प्रचारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादांपासून, माझ्यापासून,
आमचे सगळे स्टार प्रचारकापासून किंवा आमच्या उमेदवारापर्यंत कुठेही आम्ही या चिन्हांचा उल्लेख केला आहे असं एखादं अपवादात्मक तरी उदाहरण सांगा. नाही. सुनीलजी, महायुतीचं सरकार येतं आहे असा दावा तुम्ही करताय. मुख्यमंत्री पदाला घेऊन तुमच्या काही अटी शर्ती भाजपकडे असतील? नाही, काही नाही. ज्या वेळेला आम्ही बहुमताने बसू, एकत्रितपणाने बसू, केंद्रीय नेतृत्वाजवळ बसू, जो निर्णय सर्वांनी मिळून वाचलेला असेल त्या निर्णयाला घेऊन आम्ही पुढे जाऊ. पण राष्ट्रवादी काँग्रेस भाजपकडं महायुतीचं सरकार आलं तर हे तर सांगू शकतं ना की मागचं 2.5 वर्ष आणि ज्यामध्ये तुम्ही सुद्धा 1.5 वर्ष काम करताय तसं सरकार चालणार नाही, आता नव्यानं मांडणी करावी लागेल असं काय आग्रह धरणार? नाही, आज आमचं सगळं लक्ष बहुमत मिळवण्यावरती आहे आणि बहुमत मिळाल्याच्या नंतर आम्ही सर्व एक असं आहे की आम्ही आता विचाराने एकत्रित आलेलो आहोत. आम्ही ज्यावेळेला चर्चेला बसतो त्यावेळेला अनेक गोष्टीची विषयावरती आम्ही मोकळेपणाने चर्चा करत असतो. अनेक विषयावरती मोकळेपणाने चर्चा करत असतो. जशा लोकसभेच्या काय उणीवा राहिल्या त्याची चर्चा आम्ही केली, त्या दुरुस्त केल्या. पण आज वातावरण बदलले ना, त्यावेळेला सुद्धा आम्ही मोकळेपणाने बसू. आम्हाला माहिती आहे तुमचा आवडता क्रिकेटपटू आणि फलंदाज सुनील गावस्कर आहे की ज्यांना ओपनिंगला आल्यानंतर 50 ओव्हर खेळून काढायची क्षमताही होती आणि खेळायची सुद्धा. तशीच बॅटिंग तुम्ही केलेली आहे. आम्ही आमच्या पद्धतीनं यॉर्कर तर कधी गुड लेंथ बॉल टाकण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही तो लिहिला, टोलला किंवा खेळला. तुम्ही वेल प्लेड आहात, माहीर आहात. तर धन्यवाद. धन्यवाद.